तर मित्रांनो बघा, महाराष्ट्राचं लाडकं दोन्ही वाघ बकासूर आणि मथुर आज एकत्र आलीत आणि एका दावणीला आज समीर भाई काय सांगताल इकडे कर. दोन्ही बैल एकत्र येणार म्हणजे चांडीभाऊंनी जो निर्धार केला आणि त्यांच्या यात्रा कमिटीने आणि सगळ्या महाराष्ट्राची इच्छा होती की दोन्ही बैल एकत्र यावेत म्हणून त्यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आम्ही दोन्ही बैल एकत्र घेऊन आलो. काय मामा सांगताल? नाही, महाराष्ट्राची इच्छा, दोन्ही बैलांच्या फॅन फॉलोअरची इच्छा होती. एक महाराष्ट्रासाठी दादा पण बोलले होते आणायचं पळवायची, पण तो योग आज काय येणार नाहीये कारण बैलाला त्या दिवशी बिनजोडला लागलं, त्याच्यामुळे बैल थोडा लंगतोय, पाय काढतोय, त्याच्यामुळे फक्त आम्ही एकत्र आणायचा निर्णय घेतला. याच्यानंतर आम्ही दादा आले की मग आम्ही पळवायचा निर्णय घेऊ. पण आज बकासूर आणि मथुर एकत्र असल्यामुळे फॅन फॉलोइंग एकत्र, दोन्ही फॅन अगदी कट्टर विरोधक असल्यासारखं फॅन फॉलोइंग असतं. तुमचं कायच नाही, परंतु एक फॅनचं काय वाटतंय? नाही, सगळ्या फॅन्सला आम्ही पहिल्यापासून सांगत आलोय, दोन्ही बैलांच्या फॅन फॉलोअर्सला मालक चांगली आहेत, तुम्ही प्रेमाने राहा आणि ते महादेवाचं नंदी आहे, कधी जास्त करतात काही कुठल्या बैलाला फक्त कमी समजू नका, कुठल्याला नावं ठेवू नका, एवढंच फक्त सांगणे. दोन्ही बैल एकत्र पडली तर महाराष्ट्राला माहिती आहे किती महिने किती गाडीला गॅस लागेल आणि काय वगैरे सगळ्या गोष्टी. आज काय सांगताल? दोन्ही भाव एक प्रकारचं एकत्र आले तर आणि माणसाच्या प्रतिक्रिया काय? पहिल्यांदा मी जे कमेंट बिमेंट टाकतात फॅन फॉलोअर्स मथुर जे असतील बकासूर जे असतील दोघांना पण सांगू इच्छितो की दोघंही महादेवाचे नंदी आहेत आणि तुम्ही फक्त कुठल्याही बैलाला असं कमी समजून कुठली वाईट कमेंट दोन्ही पण बैलांच्या बाबतीत टाकली नाही पाहिजे. आता वैभव शेठ बैल विरोधात पळते ती, पण मालकाने कधी असं विरोध नाही एकमेकाला केला. तुमचं नातं काय सांगता? नाही, राहुल दादाचं आमचं पहिल्यापासून म्हणजे जेव्हा बकासूर म्हणजे दोन्ही बैल संघच उजेडात आली होती, शर्यत झाली पहिली, तेव्हा पण दादा जाताना गाडीत जाताना म्हणले होते की फार्म हाऊसला या, एक दिवस राहा, आता कुठं प्रवास करता नाही का. पहिल्यापासूनच प्रेमळ स्वभाव दोघा मालकांचा, दोन्ही मालक एकत्र बोलतात चालतात. फक्त काय होते कमेंट मुळे थोडस कुठंतरी एक वाईट वाटतं की अरे ते आपल्या बैलाला नाव ठेवतात असं. फक्त तुमच्या कमेंट्स मुळे काय असं काय होऊ नका देऊ, वादविवाद होऊ नका देऊ. फक्त आपण शर्यत क्षेत्र प्रेमानेच खेळतोय, दोन्ही मालक म्हणा. सँडी सर आले काय तुम्ही योग घडवून आणलाय महाराष्ट्रभर, ज्या जोडीचा एकत्र पळवायला इच्छा होती, तुम्ही आज ह्या ग्रामस्थांनी योग घडवून आणला, काय सांगता? नाही, ही महाराष्ट्राचे लाडकी बैल आहेत आणि ह्या जे ह्यांचे पूर्ण नियोजन करणार असतील मालक असतील ह्यांचं कौतुक आहे. म्हणजे परस्पर विरोधी पळणारी बैल आज बैलगाडी प्रेमींसाठी एकत्र येतात. तर असंच प्रत्येकानं जे आपले परस्पर वाद विवाद असतील त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आज ही नवीन आपण युगाची नांदी आहे असं समजू. तुम्हाला पुढे बी असेच काहीतरी गोष्टी महाराष्ट्रात पाहता दिसतील. हा प्रयत्न बैलगाडी वाचवण्यासाठी आहे, एवढं मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, महाराष्ट्राची लाडकी जोडी एक प्रकारे विरोधात पळणारी जोडी आज एकत्र पळणार आहे. भैया, ही जोडी परत दिसेल का मैदान? 100% दादांचं आले नाही की 100% तीन फेऱ्याच्या मैदानात गाडी 100% पळताना दिसणार तुम्हाला. काय वाटतं दादा? म्हणजे भैया बकासूर डावीने एवढा फॉर्म न पळतोय आणि मथुर पण उजवीनं डावीनं पळतो पण उजवीनं पण पळतोय, म्हणजे दोन्ही खांदे आणि ही पण दोन्ही खांदे. ही गाडी जुळली तर काय होईल? गाडी जुळली तर गाडीला भरपूर स्पीड लागणार आणि दोन्ही पण बैल तळातली आहेत, दोन्ही पण बैल तळातूनच गाडी घेऊन जाणार आणि गाडी कुठनंही जरी लागली, उजव्या रस्त्यात लागली डाव्या रस्त्यात लागली तरी दोन्ही बैल दोन्ही खांदाच्या ठाम आहे. त्यामुळे गाडी कशी आली तरी भरपूर जाम स्पीडनं पळणार आहे गाडी. मामा, बकासूर डावीनं पब्लिकनं एवढा स्पीड आहे, ही उजवीनं स्पीड, गाडी दिसेल का परत? गाडी 100% दिसणार. जर आता कसं झालंय, बकासूर एक फेरा डावीने पळतोय, मथुर दोन्ही खांदी पळतोय, त्याच्यामुळे पहिला आम्हाला चिंता होती की ते दोन्ही बैल उजवीची. त्यांनी बी चान्स घेतला डावीने, आम्ही बी चान्स घेतला. आम्हाला आता आमच्या बैलांना कॉन्फिडन्स आलाय, त्याच्यामुळे आता आम्ही 3 फेऱ्यात म्हणा बिनजोड म्हणा ही गाडी दादा आली की 100% पळवणार. मुंबईत पण पळणार, मुंबईत पळ, मुंबईत पण पळलं, घाटावर पण पळलं. बघा मित्रांनो, ह्या प्रयत्नाबद्दल काय सांगताल मामा? खरं प्रयत्न माहिती कसं होते, मालकांच्या आधी बसणं डोक्यात होते, फक्त दोन्ही बैल उजवीची म्हणून एवढे दिवस पायरा रामला. पण आता मथुरने पण डावीने जाऊन शर्यती केल्या, बकासूरने बी डावीने शर्यत मुंबईमध्ये पिकली, इकडे सेमी पण काढतो डावीने आता. त्याच्यामुळे आता फुल कॉन्फिडन्स आलेला आहे, बैल आपली दोन्ही खांदी पळतात आणि गाडी कुठं न लागली, वशिलाची गरज नाही गाडीला, काय नाही. आता मथुर बद्दल काय सांगताल? मथुर एवढं बघा, मी पहिल्यापासून सांगतो प्रत्येक मुलाखतीमध्ये, मुंबईमध्ये पब्लिकने पळायचं कोणाचं काम नाही आणि तो बैल एवढा मुंबईमध्ये पब्लिकला पळतो. खरंच त्या बैलाला आपण मानलं पाहिजे. आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो, दादाला पण बोललो होतो मी, म्हणलं आम्ही बैल बाहेरून आणतो, आम्हाला माहिती किती अडचणी आहेत. आम्ही 1-2 शर्यती झाल्यात, बैल बाहेरून आणला,
आम्हाला माहिती किती अडचण येते, पण तो बैल 3 वर्ष झालं बिनजोडमध्ये मुंबईमध्ये बाहेरून पळतोय. त्यामुळे त्या बैलाला खरंच मानलं पाहिजे. पब्लिकचं बिताडा असेल तर तो मथुर. बरं आता बकासूर बद्दल काय सांगता बाई? बकासूरला जी पदवी आहे सप्त हिंदी केसरी ती त्यानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यानं ती हे केलेली आहे. तुम्ही पण बघितलंय की जाल त्या मैदानात तो बैल 1 नंबर करतोच. आणि जे सगळ्यात मोठं रुस्तुम हिंदी केसरीचं मैदान झालं आपल्या चंद्रहार पाटलांचं, तिथं पहिल्यांदा जी थार गाडी महाराष्ट्रात ठेवली होती ती थार गाडी या बैलानं पटकावली. त्यामुळे तुम्हाला सांगायची काय गरज नाही त्या बैलाचं स्पीड वगैरे. बरं आता डावीने पळतो त्याविषयी काय सांगता? डावीनं तर काल मी स्वतः डोळ्यानं बघितलं फाटीवर उभं राहून. सिमी डाव्याकडनं त्यानं बाहेरून काढला आणि गाड्या पण सगळ्यात टॉपच्या होत्या त्या सेमीत. मित्रांनो धन्यवाद.